मत्ताई लिहिवलं धडसा खबर 19 अध्याय. येसू ह्या गोटी सांगणं होल्यापायी गलिलाय प्रांतमातून योर्दानु नदीले तेभायचे बगली राहिले युदय प्रांतमाले गेलं. मोठं पजाचा गुंपू त्यांना मग्ग आली. त्यांत रोग राहिला ना तर त्यांना धड केलन. तवर इटलीक जण परशयुला गुंपू उठली. त्यांना जवळ येऊन त्यांना आता परीक्षा कराले. माणूस कोणते तर कारणामात धरून त्याचे बायले तर सोडून देणं नायमस की म्हणत हटकला. सृष्टिकारचा झाला देव आधीपायचून त्यांत दादुलाच्यानी बायकोच्यानी तयार केला म्हणत त्यासाठीच दादूल त्याचे आईबात सोडून त्याचे बायले संग मिरून वाचते. त्या दोघी एके अंगाच्यानी मिरून राहतात म्हणत धर्मशास्त्रमात तुम्ही नाही चोदवा की म्हणत त्यांना जबाब दिलन. त्यालागी त्या दोघीच्यानी नव्हेसा एके अंगाच्यानी हात. त्यालागी देव एक करले ना तर माणसं वेगळं नको करावं म्हणून सांगलन. त्यालागी त्याई तसं होल्याक सोडचिट्टी देऊन ते मी आता सोडून देवस म्हणत मोसे कहाले आज्ञा देणं म्हणत त्यांना आता हटकला. येसू त्यान संग तुमचे कठिनम होले हृदयमात धरूनच बायलनाले सोडचिट्टी देवाले मोसे सेलू दिलन पण आधीपायचून तसं नसे. पण मीनं सांगायचं काय म्हटल्या सिनर्कीपणाचे विषयमा पर शिवाय त्याचे बायले तर सोडून देऊन अजून एकले तर लग्न करून घेवाचं सिनर्की करताय म्हणत सोडून दिले तर लग्न करून घेवाचं सुगा सिनर्की करताय म्हणत त्यां संग सांगलन. तवर त्यानाचे शिष्युలు नवरा बायकोले मध्ये राहिलं संबंधम एसंटला होलं त्यावर लग्न करून घेण्याचं राहणंच धड म्हणत त्यांना संग म्हटला. त्यासाठी त्यांना त्या संग असं सांगलन. अख्खी लग्न करून घेण्याचं नाही राहू शकत पण देव कोणाला सायम करते की त्याहीच राहू शकतात. काहले म्हटल्या मायेच्या पोटातून नपुंसकुलच्याने जन्मली हात माणसं नपुंसकुलच्याने करली नपुंसकुल हात. स्वर्गाच्या राजमासाठी त्यांत त्याहीच नपुंसकुलच्याने करून घेतली हात. हे गोट अंगीकरींचाच अंगीकरिस्ते म्हणून त्या संग सांगलन. तवर त्यांना त्यावर हात ठेवून प्रार्थना करावं म्हणत इटलीक जण लहान लेकरनात त्यांना जवळ धरून आले. पण शिष्युలు पजात दटावला. पण येसू लहान लेकरनात मा जवळ येऊ द्या त्यांत अगोट्टा नको एसंटला नाचस स्वर्गाचं राज्य म्हणून सांगलन. अजून त्यांना ते लहान लेकरनावर त्यांनाचा हात मांडून प्रार्थना करून तेथून निघून गेलं. तवर एकलं त्यांना जवळ येऊन गुरुजी नित्यजीवन पोंदून घेवासाठी मीनं कोणतं धडस भने करावा म्हणत हटकलन. त्यालागी त्यांना धड्या गुरचून मत्त काले हटकतास देव एकलंच धडस तुना नित्यजीवन पोंदून घेवा म्हटल्याक देवाच्या आज्ञेला आता पाठिंचावं म्हणत सांगलन. ते कोणत्या आज्ञेला म्हणत त्यांना आता हटकलन. त्यासाठी येसू त्या संग असं सांगलन. माणसात मारून टाका नको सिनर्की पण करा नको पाईक पण करा नको लबाड गवाय सांगा नको मायबापा आता गौरविंचावा अजून तुत्तच्याने दुसऱ्यात सुग प्रेमिंचावा. त्यालागी थे त्यांना संग मीनं या अख्ख्याही पाठिस्ता अनेक मल्ले काय कमी आहे म्हणत म्हटलन. त्यासाठी येसू त्या संग तुना इमानदारच्यानी रवा म्हणून आसपल्लस राहिल्याक जाऊन तुझा आस्ती अख्खाई विक आली आता गरीबन आलं दे तवर तुले सर्गमात मीरवा राहते तुला येऊन मात अनुसरिंच म्हणत म्हटलन. पण ते माणूस जुग आस्ती राहिला होय ते गोट ऐकून दुःख पडत निघून गेलं. अजून येसू त्यांनाच्या शिष्युला संग शाव सर्गमाचे राज्यमात जाणं भर कसीट म्हणत तुम्हा संग हक्क सांगता म्हटलन. अजून मीनं तुम्हा संग सांगायचं काय म्हटल्या शाहू सर्गमाचे राज्यमात जाण्यापर सुयेचे वाटेतून लुटपेटा निघून जाणं हलकं म्हटलन. शिष्युल ह्या गोटी ऐकले तवर भरी आचार्य पडली. तसं होल्याक कोण रक्षण पोंदून घेते म्हणत हटकला. पण येसू त्यांकडे देखून माणसानं आकून साध्य नाही होय पण देवाले अख्खही साध्य होते म्हणून त्या संग सांगलन. तवर पेतुर जबाब देत देख आम्ही अख्खे सोडून देऊन तुत्त अनुसरिंचलो त्यालागी हमाले काय भेटते म्हणून त्यांना आता हटकलन. येसू त्या संग असं म्हटलन. 90 लोकात माणसाचं लेख त्यांनाचे महिमा राहिले सिंहासनावर बसून राहिले तवर मत्त अनुसरिंचली तुम्ही सुगा 12 सिंहासनालावर बसून
इस्रायेलूचे 12 गोत्रालाचे पजाले तीर्प सांगता म्हणत तुम्हा संघ हक्क सांगता म्हटलन. अजून माझ्या नावासाठी भावा बहिणींना आता होल्या काही, माय बापा आता होल्या काही, बैल पोरणा आता होल्या काही, भुई होल्या काही, घर होल्या काही सोडून दिले प्रत्येकले आले त्यांना पण 100 वाटे भेटते. थेस नव्हेस नित्यजीव माले वारसूल होतात. पण आत्ता मुख्यम होली जुगजन मग्गन मामूलची होतात. आत्ता मामूलची होली जुगजन मग्गन मुख्यम होली होतात.